Hello friends, in the previous lecture we have seen the periodic trend in the metallic characters of elements when from going top to bottom in a group. And now in this lecture we will see the periodic trend in the metallic character of elements while going from left to right within a period. And for that purpose, to understand this, we will take the third period elements, that is sodium, magnesium, aluminum, silicon, phosphorus, sulfur, chlorine and argon. Now we will observe in this period that there are number of shells in these periods are the same, that is 3, because period number is the shell number which present in that elements. So all these elements in the third period have 3 shells, and electrons which are increasing one by one, they are added to the same cell. म्हणजे याच्यामध्ये सोडियमपासून जर आपण पुढे पुढे गेलं तर एक एक इलेक्ट्रॉन याच्यात वाढत जातो, कारण ॲटॉमिक नंबर एक एकने वाढत जातो, आणि तो जो इलेक्ट्रॉन आहे तो त्या थर्ड शेलमध्येच वाढत जातो. म्हणजे नंबर ऑफ शेल्स दे विल रिमेन द सेम. म्हणजे तिसरा पिरियड आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक एलिमेंट्समध्ये त्याच्या ॲटममध्ये तुम्हाला 3 शेल दिसतील, आणि इलेक्ट्रॉनची संख्या त्याच शेलमध्ये वाढत गेल्यामुळे तो जो न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन वाढतात, त्याचप्रमाणे आउटरमोस्ट सेलमध्ये इलेक्ट्रॉन वाढतात, पण ते इलेक्ट्रॉन त्याच शेलमध्ये वाढत जातात. मग न्यूक्लिअर चार्ज जो आहे तो वाढत जातो, आणि न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळे शेलची संख्या तर सेम आहे, पण न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळे ती शेल जी आहे ती थोडी कॉन्ट्रॅक्ट होते किंवा श्रिंक होते. हे आपण मागच्या लेक्चर्समध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे ॲटॉमिक रेडियस जो आहे तो लेफ्ट टू राईट जाताना कमी कमी होत जातो. म्हणजेच आपण याच्यामध्ये जर पाहिलं की सोडियम हा सर्वात मोठा ॲटम आहे, सोडियमचा ॲटम, तर क्लोरीनचा ॲटम हा सर्वात लहान ॲटम आहे. आता लेफ्ट टू राईट जाताना इलेक्ट्रॉन्स तर वाढत जातात, पण ॲटॉमिक रेडियस मात्र डिक्रीज होत जातो आहे, आणि त्यामुळे इफेक्टिव्ह चार्ज, न्यूक्लिअर चार्ज तो मात्र वाढत जातो आहे, कारण प्रोटॉनची संख्या वाढलेली आहे. आणि मग यांचा कंबाईन इफेक्ट म्हणून टेंडन्सी ऑफ ॲटम टू लूज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. म्हणजे त्यांची जी बाहेरचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ते देण्याची टेंडन्सी जी आहे ती कमी कमी होत जाते. म्हणजे इन्क्रीजिंग न्यूक्लिअर चार्ज अँड डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड, these are responsible for the increasing the effective nuclear charge, and therefore the valence electrons are held with greater and greater attractive force. म्हणजे हे जे बाहेरचे इलेक्ट्रॉन आहे ते जास्तीत जास्त त्या याच्याकडे न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट होतात, त्यांच्यामध्ये जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो वाढत जातो आहे, आणि यालाच आपण काय म्हणतो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ॲन ॲटम. And due to this increasing electronegativity from left to right within a period, the ability of an atom to become anion by accepting outside electron goes on increasing. म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कमी कमी होत जाते, त्याच वेळेस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होत जाते. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजेच नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हे आपण पाहिलंच. म्हणजेच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होत जाते लेफ्ट टू राईट जाताना, त्याचप्रमाणे नॉन मेटॅलिक कॅरेक्टरसुद्धा इन्क्रीज होत जाते. म्हणजे सोडियमपासून आपण पाहिलं, सोडियम हे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, मॅग्नेशियम इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे पण सोडियमपेक्षा कमी, ॲल्युमिनियमसुद्धा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, सोडियमपेक्षा कमी, मॅग्नेशियमपेक्षा कमी, सिलिकॉन मेटॅलॉइड आहे,
दोन्ही प्रॉपर्टीज दाखवतं. आणि मग फॉस्फरस, सल्फर आणि क्लोरीन हे जे आहे हे इलेक्ट्रॉन यांची टेंडन्सी जी आहे ती इलेक्ट्रॉन लूज करण्याची नाही तर ती गेन करण्याची असल्यामुळे त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्ह वाढत जाते. याच्यामध्ये पण जो ट्रेड आहे की फॉस्फरसपेक्षा सल्फर जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, सल्फरपेक्षा क्लोरीन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. म्हणजे हा जो नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे ते लेफ्ट टू राईट जाताना वाढत जाते. म्हणजे सोडियम जर मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट आहे तर इकडे क्लोरीन जे आहे राईट हँड साईडला क्लोरीन हे मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे. आर्गॉन अर्थातच त्याला अपवाद आहे कारण ते इनर्ट गॅसेसमध्ये येतात, त्यांचे आउटरमोस्ट सेल सर्वच सेल कंप्लीट असतात, त्यामुळे ते प्रत्येक याच्यामध्ये अपवाद असतात. म्हणून आपण सोडियमपासून क्लोरीनपर्यंत जर पाहिलं लेफ्ट टू राईट जाताना नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हे इन्क्रीज होत जातं. म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होत जाईल तसं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर मात्र इन्क्रीज होत जातं. आणि हे या फिगरमध्ये आपल्या लक्षात येईल. ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होत जातं लेफ्ट टू राईट जाताना, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होत जाते. म्हणजेच नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जे ते इन्क्रीज होत जाते आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी मात्र डिक्रीज होत जाते. म्हणजेच मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होत जाते. म्हणजे ग्रुपमध्ये जो ट्रेंड आहे त्याच्या विरुद्ध ट्रेंड आपल्याला हा पिरियडमध्ये दिसतो. तर बघा आता तुम्हाला याच्यावरून लक्षात आलं असेल ही जे पिरियॉडिक ट्रेंड म्हणजे मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टरमध्ये म्हणजे सगळेच मेटल जर आपण पाहिलं तर त्यांच्यामध्ये मेटॅलिक कॅरेक्टर सेम नसतं. त्याच्यामध्ये ट्रेंड आपल्याला दिसतो. फ्रॉम लेफ्ट टू राईट जाताना ते मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होत जातं, पण टॉप टू बॉटम वरून खाली जाताना मात्र इन्क्रीज होत जाते. आणि त्याच्यावर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर म्हणजे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जर आपण पाहिलं तर ते लेफ्ट टू राईट जाताना इन्क्रीज होत जात आहे आणि टॉप टू बॉटम जाताना ते मात्र डिक्रीज होत जाते. तर हे जे पिरियॉडिक ट्रेंड आहे हा आहे मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टरमध्ये. आता याच्यामध्ये तुम्हाला काही क्वेश्चन्स दिलेले आहे की यूज युअर ब्रेन पॉवर. मग याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्यांची उत्तरं लिहिता येतील यावरून. त्यानंतर त्यांनी दिलं आहे की ऑलवेज रिमेंबर वाईल गोईंग डाऊनवर्ड्स इन एनी ग्रुप द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ एलिमेंट गोज ऑन इन्क्रीजिंग while their electronegativity goes on decreasing. Then second, while going from left to right in any period, the electronegativity of element goes on increasing while their electropositivity goes on decreasing. म्हणजे सर्व प्रकारच्या पिरियड्समध्ये आपल्याला हाच ट्रेंड दिसतो आहे. देन लार्जर द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ द एलिमेंट हायर द रिॲक्टिव्हिटी. म्हणजे मेटल किंवा नॉन मेटल जितक्या इलेक्ट्रोपॉझिटिव्ह और इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे तितके त्यांची रिॲक्टिव्हिटी जास्त असते. आता फॉर एक्झाम्पल आपण थर्ड पिरियडमध्ये पाहिलं की सोडियममध्ये सर्वात जास्त मेटॅलिक कॅरेक्टर आहे तर सोडियमची रिॲक्टिव्हिटी ही सर्वात जास्त आहे. त्यानंतर राईट साईडला आपण क्लोरीन पाहिलं की क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सर्वात जास्त आहे. म्हणजे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आपल्याला क्लोरीनमध्ये जास्त दिसतं आहे. म्हणून क्लोरीनची रिॲक्टिव्हिटी सल्फर फॉस्फरसपेक्षा जास्त आहे. म्हणजे ह्या इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी यांचा संबंध त्यांच्या रिॲक्टिव्हिटीशी पण असतो. ते पण तुम्ही लक्षात घ्या. तोच ट्रेड तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात येईल. मग आता जर आपण हॅलोजन फॅमिली संदर्भात पाहिलं, हॅलोजन फॅमिली म्हणजे ग्रुप नंबर 17 विच कंटेन्स फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. Now in this group there is gradation in the member of this halogen family. यांच्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये पण आपल्याला ग्रेडेशन दिसतात. त्यांच्या सगळ्यांचा जनरल फॉर्म्युला जरी X2 असेल, X म्हणजे सिम्बॉल समजा X2. फॉर एक्झाम्पल फ्लोरीन
it has molecular formula F2. Chlorine has molecular formula Cl2. Bromine has molecular formula Br2. And iodine also has molecular formula I2. But there is a gradation in their properties. Now in this we will see the physical state from going from top to bottom in a group. Fluorine and chlorine, these are the gases. Bromine is a liquid while iodine is a solid. So that means there is change in their properties. So like this there are many properties which are seen in the halogen family. There is gradation, and this is due to the reactivity of the elements which are present in this group. The fluorine is more reactive than chlorine. Chlorine is more reactive than bromine, and bromine is more reactive than iodine. So from top to bottom, the reactivity of the halogens decreases. Then their electronegativity character, that is, all these are electronegative, all these are non-metals, but there is a trend gradation in the electronegativity or non-metallic character down the group. Fluorine is most electronegative element in this group. Then iodine is least electronegative element in this group. आयोडीनचं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हे सर्वात कमी आहे, तर फ्लोरीनचं सर्वात जास्त आहे. तर अशा प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये ग्रेडेशन दिसतात. मग आता याच्यामध्ये अजून एक तुम्हाला एक्झाम्पलसाठी दिलेला आहे. M+2H2O to give M in bracket OH twice plus H2. This is the general chemical equation which indicate the reaction of the alkaline earth metals with the water. So while going down the second group, that is beryllium, magnesium, calcium, strontium, barium, there is gradation in the property of these alkaline metals which are seen. While going down the second group, the reactivity of the alkaline metal goes on increasing, and thereby the ease with which this reaction takes place also goes on increasing. मग यांच्यामध्ये जे ग्रेडेशन आहे की वरून खाली जाताना त्यांची रिॲक्टिव्हिटी वाढत जाते, कारण त्यांच्या आउटरमोस्ट सेलमध्ये जरी इलेक्ट्रॉन सारखे असेल पण नंबर ऑफ सेल्स जे आहे वरून टॉप टू बॉटम जाताना हे इन्क्रीज होत जातात. मग जर आपण बेरिलियमची रिॲक्शन पाहिली पाण्याबरोबर, इट डझंट रिॲक्ट विथ वॉटर. मॅग्नेशियम रिॲक्ट विथ वॉटर बट it react with steam, while calcium and strontium and barium, these react with water at room temperature with the increasing rate. म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा ग्रेडेशन आहे. तर ही जे आपण मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर पाहिलं त्यांचा संबंध हा रिॲक्टिव्हिटीशी सुद्धा असतो. याच्या संदर्भात तुम्ही डिटेल जी आहे ती तुम्हाला पुढच्या स्टँडर्डमध्ये येईल. आता तुम्ही साधारणतः एवढं हे जे तुम्हाला मी एक्सप्लेनेशन केलेलं आहे त्याच्या संदर्भात तुम्ही मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचे ग्रेडेशन लक्षात ठेवा. हा चॅप्टर जो आहे तो आता कंप्लीट झाला आहे, पिरियॉडिक टेबल. तुम्ही हे जे आहे आधीचे पण जे व्हिडिओ मी टाकलेले आहेत ते पण तुम्ही पाहू शकतात केव्हा पण याच्यावर टाकलेले असल्यामुळे. तुम्हाला त्यातल्यापैकी कोणत्या टॉपिकमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते परत रिवाईज करा. नाहीच समजलं तुम्हाला त्याच्या संदर्भात तर तुम्ही विचारू शकतात ते. आणि जेव्हा आपली शाळा सुरू होईल रेग्युलर तेव्हासुद्धा तुमच्या शंकांचं आम्ही निरसन करू. तोपर्यंत तुम्ही याच्या संदर्भात हे व्हिडिओज पुन्हा पाहून पुस्तकातलं पुन्हा नीट त्याचं वाचन करून हे पूर्ण टॉपिक समजून घ्या आणि त्याप्रमाणे त्याची जी एक्झरसाईज दिलेली आहे ते एक्झरसाईज तुम्हाला सोडवता येतात का त्याप्रमाणे प्रयत्न करा. याच्यामध्ये काही प्रोजेक्ट पण दिलेले आहेत आपल्याला. हे जे प्रोजेक्ट आहे
तुम्हाला जसं ॲक्टिव्हिटी बुक्स जे आहे 9वीला तुम्ही जे केले आहे त्या पद्धतीने तुम्हाला 10वीलासुद्धा सायन्स फर्स्टचे 4 आणि सायन्स सेकंडचे 4 प्रोजेक्ट त्या ॲक्टिव्हिटी बुकमध्ये लिहायच्या आहेत. तर त्या दृष्टीने पण तुम्ही याचा विचार करू शकता. घरी तुम्ही होमवर्क या पद्धतीने तुमचा वेळ आहे सध्या भरपूर तर तो करू शकतात. त्यांनी जो प्रोजेक्ट दिलेला आहे की फाइंड आउट द ॲप्लिकेशन्स ऑफ ऑल द इनर्ट गॅसेस अँड प्रिपेअर अ चार्ट अँड डिस्प्ले इट इन द क्लास. मग हा जो एक चार्ट त्यांचे ॲप्लिकेशन काय काय आहे ते तुम्ही गुगलवरून किंवा नेटवरून शोधू शकतात. त्याचा एक चार्ट तयार करा, तो तुमच्या ॲक्टिव्हिटी बुकमध्ये कंप्लीट करा. ते तुमचं एक होमवर्क राहील. आणि त्यानंतर हे जे एक्झरसाईज आहे मग यातले तुम्ही क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. काही क्वेश्चनसंबंधी तुम्हाला डाऊट असेल तर आपण ते नंतर पण पाहणार आहोत. आणि तसंही तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकतात. आणि हे रिवाईज करण्यासाठी तुम्ही हे जे आपले सगळे व्हिडिओज जे टाकलेले या टॉपिकच्या संदर्भात ते पण पुन्हा पुन्हा थोडंसं स्टडी करा, म्हणजे तुम्हाला त्यातले कन्सेप्ट क्लिअर होतील. मग नंतर आपण आणखी दुसऱ्या चॅप्टरसंबंधी पाहूयात. तोपर्यंत तुम्ही त्याचे एक्झरसाईज कंप्लीट करा.